मी प्राध्यापक स्मिता दिलीप कुमार जयकर गेल्या 28 वर्षापासून भुसावळ येथील नामवंत श्रीमती पक कोटेचा महिला महाविद्यालय या ठिकाणी इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयाचं अध्यापनाचं कार्य करते. नंतर तुम्ही आत्ताच मला सन्मानित करण्यात आलं. खरं म्हणजे हा माझ्या विद्यार्थ्यांच्या यशाचा आणि प्रगतीचा सन्मान आहे. पुरस्कार मिळाला आदर्श शिक्षक पुरस्कार रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन दापोली आणि प्रादेशिक शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने 31 मे 2026 रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अल्पबचत भवन या ठिकाणी मला सन्मानित करण्यात आलं. अनेक मान्यवर व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित होत्या. विधान परिषद सदस्य नाशिक पदवीधर मतदारसंघ आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते हा मी पुरस्कार स्वीकारला. खरं म्हणजे हा पुरस्कार स्वीकारताना मला आनंद तर झालाच, पण एक जबाबदारीची जाणीव करून देणारा झाला. एक जबाबदारीचं ओझं म्हणा त्या ठिकाणी मी घेतलं आणि आनंदाने स्वीकारलं. तसेच या ठिकाणी मंचावर रिजनल टीचर असोसिएशनचे राष्ट्राध्यक्ष आदरणीय संजयजी काशीद सर, तसेच जळगाव जिल्हा अध्यक्ष आदरणीय गोविंद पाटील सर आणि जळगाव जिल्हा समन्वयक श्री प्रदीप सोनवणे सर, तसेच अनेक शिक्षक तज्ज्ञ या ठिकाणी उपस्थित होते. हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळण्यासाठी जी निवड प्रक्रिया झाली, या निवड प्रक्रियेत केवळ एक कार्य करून, एक मोठा उपक्रम राबवून हा पुरस्कार, हा सन्मान मला मिळाला नाही, तर आतापर्यंत गेल्या 28-29 वर्षापासून जे काही प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांच्या हितासाठी, विद्यार्थ्यांच्या यशासाठी स्वतःला मी जे काही वाहून घेतलं ते संचित होत गेलं आणि त्याची नोंद आदरणीय जिल्हा समन्वयक प्रदीप सोनवणे साहेबांनी घेतली आणि त्यांनी सुद्धा एक सुंदर अशा प्रश्नावलीच्या मुलाखतीतून मी काय करत आहे हे जाणून घेतलं आणि मला ही संधी प्राप्त करून दिली. त्याबद्दल या सर्वांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते, नव्हे त्यांच्या ऋणात राहू इच्छिते. त्याचबरोबर हा जो प्रवास सुरू झाला, हा प्रवास फक्त नोकरीपुरता नव्हता, तर समाज घडवण्याचा प्रवास होता. आणि त्याच्यासाठी हे बाळकडू समाजाप्रती आपलं काही ऋण असतं, यासाठी जे काही संस्कार रुजवले गेले ते बालवयात रुजवले गेले. आईवडिलांकडून ते मिळालेच, पण समाजातूनही बरंच काही मिळत गेलं. तशी परिस्थिती एक 40-50 वर्षापूर्वीची परिस्थिती पाहता शैक्षणिक क्षेत्रात मुलींचं शिक्षण हे एका मर्यादेपर्यंतच मर्यादित होतं. फार कमी मुलींना ही संधी मिळत गेली आणि मी भाग्यवान ठरले. अतिशय कठीण परिस्थितीत अगदी वर्गामध्ये इतर 60 मुलांसोबत फक्त 2 मुली असताना मी हट्टाने हा प्रवास माझा पुढे सरकवला. काय करायचं मुलीने शिकून? आजही आपल्या समाजामध्ये ही विचारधारा आहे, पण एक मुलगी शिकली तर काय होऊ शकतं, त्याचीच प्रचिती जणू या सन्मानाच्या माध्यमातून सर्वांना दिसत आहे असं मी या ठिकाणी नक्कीच म्हणेन. हा प्रवास तसा कठीणच होता, पण जिद्द होती, काहीतरी करायचं. आपण
मिळवणार ते इतरांपर्यंत पोचवायचं हा विचार कुठेतरी रुजलेला होता आणि हा विचार रुजवण्यामागे अनेक लोकांचा हात होता. या ठिकाणी हा प्रवास करत असताना आईबाबा यांचे संस्कार तर खूप मोलाचेच आहेत. त्याचबरोबर सांसारिक जबाबदारी स्वीकारून पुढे जात असताना काहीतरी करायला पाहिजे हे पाठबळ सासरच्यांकडून मिळालं आणि म्हणून हे आव्हान मी स्वीकारलं. परंतु हे आव्हान मला बळ देणारं ठरलं. माझी संवेदनशीलता यातून अधिक मजबूत होत गेली आणि गेल्या 29 वर्षापासून जळगाव भुसावळ असं अपडाऊन करत वेगवेगळ्या कठीण अशा परिस्थितींना सामोरं जात मी यशस्वीपणे या ठिकाणी पोहोचले. हे करत असताना अनेक आव्हानं मुलींच्या संदर्भातली माझ्यासमोर होती. एक म्हणजे गावाकडून आलेल्या मुलींच्या शैक्षणिक समस्या, पालकांचे विचार, त्यांची आर्थिक परिस्थिती, त्यांच्यामधला आत्मविश्वासाची त्यांच्यामध्ये असलेली दुर्बलता, अशा अनेक काही. पण ठरवलं की नाही, हे करत असताना ह्या सर्व गोष्टींकडे लक्ष देणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मुलींना वाचत गेले, विद्यार्थ्यांना वाचत गेले. केवळ त्यांना शिकवलं नाही तर त्यांच्या अंतर्मनात काय चाललंय ते बघत होते आणि त्यांना येणाऱ्या शैक्षणिक समस्या सोडवताना त्यांच्या जवळ गेले. एकाच शब्दात सांगेल, माझ्या विद्यार्थिनींची मी आई बनले. आणि म्हणूनच या सर्व आव्हानांवर मी मात करत गेले. असे अनेक विद्यार्थिनी आहेत ज्यांना आर्थिक समस्या होत्या, त्या बाहेर काढल्या, ते पाठबळ दिलं. आत्मविश्वास नसलेल्या विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास कसा निर्माण करता येईल ह्या गोष्टी मला बेचैन करायच्या, त्या सोडवल्याशिवाय मी शांत बसत नव्हते, त्या सोडवत गेले. इतर काही ज्या समस्या होत्या, जाण्या येण्याच्या समस्या होत्या, त्या सुद्धा मी सोडवण्याचा प्रयत्न केला. हे करत असताना विद्यार्थ्याचं यश माझ्या चेहऱ्यावर आनंद देत होतं आणि आणखी काम करण्याची माझी शक्ती, माझी ताकद हे वाढवत होतं. आणि म्हणून कितीही आव्हानं होते, कितीही समस्या होत्या, तरी मला त्या आता किरकोळ वाटत होत्या. कारण यश मिळवलेल्या विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावरचा आनंद माझ्या या आव्हानांसमोर, माझ्या या समस्यांसमोर काहीच नव्हत्या. असं म्हणतात ना की विद्यार्थी हा केवळ पुस्तकी ज्ञानामध्ये परिपूर्ण नको, तर तो आत्मविश्वासाने पुढे जायला हवा. त्याच्यातील नेतृत्व गुण हे निर्माण व्हावेत. त्याचबरोबर एक संस्कारक्षम, एक राष्ट्रहिताची जाणीव असलेला एक नागरिक निर्माण होणं, त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक छान पैलू देणं, या सर्व गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या होत्या. आणि हे लक्षात घेऊनच मी पुढे गेली. खरं म्हणजे माझा हा सन्मान, शिक्षकाचा हा सन्मान हा विद्यार्थ्याच्या यशामध्ये असतो आणि विद्यार्थ्यांचं यश, त्यांची प्रगती हाच माझा खरा सन्मान आहे असं मी समजेल. म्हणून माझा हा सन्मान, माझा हा पुरस्कार माझ्या विद्यार्थ्यांना समर्पित. धन्यवाद.